लग्न कार्यात बनवली जाणारी, समारंभात बनवली जाणारी, वेगवेगळ्या कार्यक्रमात बनवली जाणारी किंवा भंडारा म्हणजेच आपण जे प्रसाद बनवतो त्याच्यामध्ये बनवली जाणारी वांग्याची भाजी ही तर तुम्ही खाल्लीच असेल। लहानांपासून मोठे सर्वजण ही भाजी खूप आवडीनं खातात। तर तीच आज आपण भाजी पाहतोय, आचारी आहेत त्यांच्याकडूनच पाहतोय। नमस्कार, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आपण आज 40 किलो वांग्याची भाजी पाहतोय, तेही आचारी जसे बनवतात म्हणजे आचारीच आहेत त्यांच्याकडूनच ही भाजी बनवतोय आणि त्यांचीच ही रेसिपी आहे। तर 40 किलो वांगे आहेत, ताजे वांगे होते, स्वच्छ धुवून घेतलेत, नंतर चिरून घेतलेत, त्याच्या मोठ्या अशा उभ्या फोडी केलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवून। तर इथे बघा आता एका कढईमध्ये तेल ठेवले आणि तेल चांगलं गरम झालं की त्या तेलामध्ये ही वांग्याच्या ज्या फोडी आहेत तर ह्या तळून घेतल्यात। तर आता मी याच्या मागचं कारण त्यांना विचारलं तर त्या बोलल्या की आपण असंच फोडणीमध्ये टाकलं तर वांगे असे गाळप शिजतात आणि त्याचे तुकडे होतात, त्यामुळे अगोदर वांगे तळून घ्यायचे। तर तसं त्यांनी सगळे वांगे अगोदर तळून घेतलेत। इकडे पातेल्यात तेल टाकले भरपूर आणि तेलामध्ये जिरे टाकले, जिरे पण भरपूर टाकलेले, एका मोठ्या वाटीने चांगली एक वाटी भरून जिरे टाकलेले। नंतर बारीक चिरलेला कांदा, तर हा एक बघा एक टोप भरलेला आहे, तर तो पूर्ण टोप हा कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला। आणि आता हा चांगला तेलात परतून घ्यायचा। महाशिवरात्रीला प्रसाद बनवला तर त्या प्रसादामध्ये ही भाजी पण होती। तर इथे आता हे अद्रकची पेस्ट आहे, अद्रकची पेस्ट भरपूर टाकलेली आहे। आता इथे प्रमाण सांगण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे, तर मी अंदाजेच तुम्हाला सांगते। आणि आपण जसं घरी वापरतो ना तर तसंच आपण जास्त असल्यामुळे इथे जास्त प्रमाण घेतलेलं आहे। तर लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे, लसूणची पेस्ट पण भरपूर टाकली। कढीपत्ता, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आणि कढीपत्ता पण धुवून घेतलेला आहे। हा कांदा पण चांगला तळला गेला आहे, तर कांदा तळल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला, सोबतच कोथिंबीर पण टाकली आणि हे तेलात चांगलं परतून घ्यायचे। हे चांगलं दोन्ही परतवलं गेलं की एक टोप भरून टोमॅटो, तर टोमॅटो अगोदर स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरले होते आणि कांदा पण तेवढाच आपण टाकलेला आहे याच्यामध्ये। तर आता हे चांगलं थोडा वेळ तेलात परतून घ्यायचे। आता इकडे आपल्याला भाजीला जो मसाला आहे तर तो मसाला तयार करतात। इथे बघा इथं भरपूर खोबरं घेतलेले, खिसलेलं बारीक केलेलं, मिरची पावडर, कस्तुरी मेथी, मिरची पावडरचा अख्खा एक पुडा टाकलेला आहे कारण की तो जास्त तिखटही नसतो, आणि कस्तुरी मेथी भरपूर घेतलेली। हे आहे धना पावडर, तर अर्धा धना पावडरचा पुडा घेतलेला आहे। 40 किलो वांगे आहेत म्हणून सामान तर जास्त लागणारच आहे। अर्धा किलोच्या आसपास काळं तिखट, तर हे घरी बनवलेला काळा मसाला आहे आणि हे सगळं एकजीव करून घेतले, म्हणजे जे पहिले मसाले आहेत काळं तिखट, लाल तिखट, तर आणि हे हळद पण टाकून घेतली आणि हे सगळं त्यांनी अगोदरच मिक्स करून घेतलेले। तर त्यांना खोबरं थोडंसं कमी वाटलं तर त्यांनी अजून खोबरं त्याच्यामध्ये बारीक कुटलेलं खोबरं टाकलेलं आहे। तर असं भरपूर एक टोप भरला मसाल्याने पूर्ण। तर हे जे एकजीव करून घेतलं, तर इकडे आपलं टोमॅटो, कांदा ते पण चांगलं परतून झालेले। तर अगोदर थोडंसं पाणी टाकलं, एक तांब्याच्या आसपास याच्यामध्ये पाणी टाकलेले। तर मी बोलले हे असं का, तर त्यांचं असं म्हणणं आलं की आपण जर तसंच तेलामध्ये जो मसाला आहे तो टाकला तर मसाला पण खाली करपतो, त्यामुळे अगोदर थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजीला पण टेस्ट येते। कोथिंबीर पण टाकलेली, हे पहा हे सगळा मसाला त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। तर आता हे चांगलं तेलात थोडा वेळ परतून घ्यायचा। तर हे थोडा वेळच त्यांनी तेलात परतून घेतला, खूप वेळ तेलात परतला नाही कारण की त्यांचं मसाल्याचा वास पण निघून जातो असं त्या बोलल्या, त्यामुळे लगेच त्यांनी पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये नंतर हे थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं। तर हे पहा पाणी टाकलेले आणि हे सगळे मसाले आता एकजीव करून घ्यायला चालू आहेत। लग्नातल्यासारखी घरी अशी आपण भाजी करण्यासाठी पाहतो, पण अशी भाजी होत नाही। तर आता हे मसाले थोडेसे परतले गेले की परत एकदा पाणी टाकलेलं आहे आणि आता मीठ, तर भाजी 40 किलोची आहे तर मीठ पण भरपूर लागलेलं आहे। एक पुड्याच्या आसपास मीठ वापरलं गेले, थोडंसं कमी। तर त्या मसाल्यामध्येच आता मीठ चांगलं परतून घेऊन नंतर मग पाणी टाकलेले। तर हा आहे तिळाचा कुट्टा, तर अर्धा किलो तीळ चांगले भाजून त्याची बारीक पेस्ट करून, म्हणजे आपण जसं शेंगदाण्याचा कुट्टा बनवतो त्याप्रमाणे बनवलेला आहे आणि त्या मसाल्यामध्ये टाकलेला आहे। हा शेंगदाणा कुट्टा, तर शेंगदाणा कुट्टा पण भरपूर होता, 2 किलोच्या आसपास शेंगदाण्याचा कुट्टा असेल, तर तो पण यामध्ये टाकलेला आहे। सामान भरपूर होतं आणि हे परत त्यावेळेस सगळीकडे सुगंध छान सुटलेला होता। तर हे पहा इथे शेंगदाण्याचा कुट्टाही टाकून घेतले, हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। मला नेहमी वाटायचं की लग्नातली भाजी किती छान असते, कशी बनवत असतील, वेगळं सामान असतं का, तर सामान तर बघा जे आपण घरी वापरतो तेच आहे, पण थोडंसं बनवण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे। तुमच्यासोबत ती रेसिपी करावी वाटली।
तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता इथे हे सगळं एकजीव करून झालेलं आहे आणि ही भाजीची जी ग्रेव्ही आहे ती पण तयार झालेली आहे. तर आता गॅस बंद केला आहे आणि ते पातेलं खाली उतरून घेतले. तर आता जे आपण वांग्याच्या फोडी तळून घेतलेल्या होत्या तर ते या तेलामध्ये टाकायला चालू आहेत. तर मला असं वाटलं होतं की गॅसवरच हे टाकणार आहेत, पण त्या बोलल्या की नाही, आपली वांगे अगोदरच शिजलेली आहेत आणि त्यांना जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर वांग्याचा पूर्ण असा चिखल झाल्यासारखा होतो, काय म्हणायचं त्याला, ते एकदम बारीक होतात आणि वांग्याची भाजी वेगळीच होते. त्यामुळे त्यांनी ते पातेलं खाली उतरून घेतलं आणि खाली उतरवल्यानंतर वांग्याच्या फोडी त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केल्या. तर हे पहा, हे अशा पद्धतीने ते वांगे नंतर त्यांनी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. भाजी करण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि आपल्या घरी जर कधी असा मोठा कार्यक्रम असेल तर आपण या पद्धतीने भाजी बनवू शकतो. आणि आचार्यांनी बनवलेली भाजी आज आपल्याला पाहायला भेटलेली आहे. आपण नेहमी म्हणतो की कशी बनवली असेल, काय असेल, तर आपल्याला ही आज त्यांच्या हातूनच भाजी पाहायला भेटलेली आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण कृती आपल्यासमोर आलेली आहे. तर आपण नक्की ही भाजी ट्राय करू शकतो. खरंच भाजी मस्त झाली होती. आणि आता इथे हे वांगे जे आहेत त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे. तर हे पहा, पूर्ण असे मिक्स करून घेतलेत. तर आता गॅसवर याला ठेवायचं नाही, कारण की वांगे पण गरम होते आणि ग्रेव्ही पण गरम होती आणि ते एकजीव झालं की पूर्ण असे भाजीची ग्रेव्ही ते ओढून घेतात, असं त्या आजी बोलल्या. आणि भाजी आपली तयार आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता ही भाजी झाकून ठेवलेली आहे. तर थोड्या वेळाने मी भाजी चेक केली, कारण की अगोदर ग्रेव्ही वगैरे तेल वगैरे काही आलेलं नव्हतं. तर नंतर केले तर बघा मस्त तरी आलेली आहे आणि भाजी मस्त झालेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब